स्वागत आहे. आज आपण एका मोठ्या आर्थिक ध्येयाचा पाठपुरावा करणार आहोत. नमस्कार. ध्येय आहे पुढच्या 5 वर्षात 20 लाख रुपये जमा करण्याचं. यासाठी आपल्याकडे काही माहिती आहे. त्यात शिस्त, नियोजन, खर्च आणि गुंतवणुकीच्या साधनांबद्दल बरंच काही सांगितलंय. हो, हे एक महत्वाकांक्षी ध्येय आहे, पण योग्य रणनीतीनं शक्य आहे. बरोबर. तर या 5 वर्षांच्या प्रवासासाठी कोणती रणनीती उपयोगी पडू शकते? म्हणजे शिस्त, नियोजन, खर्चाचा हिशोब. आणि मग SIP, म्युच्युअल फंड्स, हो, या सगळ्या गोष्टी कशा एकत्र आणायच्या जेणेकरून हे लक्ष्य गाठता येईल. त्यावरच आपण आज बोलणार आहोत. आपलं काम आहे या माहितीतून महत्त्वाचे मुद्दे सोप्या पद्धतीने समजून घेणं. 20 लाखांपर्यंत पोहोचण्याचा एक स्पष्ट मार्ग कसा दिसू शकेल हे पाहूया. नक्कीच. चला, थेट सुरुवात करूया. 5 वर्षांत 20 लाख रुपये हे ऐकतानाच मोठं वाटतं. हो, वाटू शकतं. पण अशक्य नाही असं मला वाटतं. या प्रवासात सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टी लागतील? माहिती म्हणते शिस्त आणि नियोजन. अगदी. जास्त महत्त्व देण्याची एक वृत्ती असते. अच्छा, म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रेझेंट बायस. भविष्यातल्या मोठ्या फायद्यापेक्षा आत्ताचा छोटासा आनंद किंवा सोयीस्करपणा जास्त महत्त्वाचा वाटतो. ओहो. त्यामुळे मग नंतर बघू किंवा पुढच्या महिन्यापासून नक्की करेन असं म्हणत आपण बचत आणि गुंतवणूक पुढे ढकलतो. इथेच शिस्तीची खरी गरज आहे. हे अगदी खरं आहे. म्हणजे फक्त इच्छा असून चालत नाही, तर स्वतःच्या काही सवयींना आव्हान द्यावं लागतं. बरोबर. या संदर्भात खर्चाचा ताळमेळ किंवा खर्चावर लक्ष ठेवण्याबद्दल पण सांगितलं आहे. अनेकांना ना हे काम खूप कंटाळवाण वाटतं. कोण रोजचा हिशोब ठेवत बसणार? हो, कंटाळवाणं वाटू शकते सुरुवातीला, पण याला आपण आपल्या आर्थिक आरोग्याची तपासणी म्हणजे एक फायनान्शियल हेल्थ चेकअप असं समजायला हवं. ओके, चांगली उपमा आहे. जोपर्यंत आपल्याला नक्की कळत नाही की आपला पैसा जातोय कुठे, तोपर्यंत बचत करणं किंवा गुंतवणूक करणं हे म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखं आहे. बरोबर. सध्याचे खर्च नेमके किती आहेत हे समजून घेणं ही पहिली आणि अत्यंत महत्वाची पायरी आहे. आणि यात कोणत्या खर्च जास्त महत्वाचे ठरतात? म्हणजे मोठे खर्च तर आपल्या लक्षात राहतात, गाडीचा हप्ता, घराचं भाडं, पण बाकीचं काय? नेमका हाच मुद्दा आहे. अनेकदा गाडी अडते ती छोट्या, वारंवार होणाऱ्या खर्चांमुळे. उदाहरणार्थ? जसे की कितीतरी ऑनलाईन सबस्क्रिप्शन्स असतात जी आपण कदाचित वापरतही नाही. दिवसातून 2-3 वेळा बाहेर चहा कॉफी घेणं किंवा ऑनलाईन शॉपिंगमध्ये कळत न कळत होणारा तो अतिरिक्त खर्च. हो, ते होतं खरं. हे छोटे छोटे झरे एकत्र येऊन एक मोठी नदी तयार करतात आणि नकळत आपले बजेट बिघडवतात. त्यामुळे खर्चाचा मागोवा घेतल्याशिवाय कुठे कपात करायची किंवा कोणता खर्च अनावश्यक आहे हे ओळखताच येत नाही. म्हणजे आधी गळती थांबवायची अगदी. आणि मग त्यातूनच बचतीसाठी जागा निर्माण होते. बरोबर. म्हणजे आधी गळती थांबवायची, मग टाकी भरायची. एकदा खर्चावर नियंत्रण आलं आणि बचतीसाठी रक्कम बाजूला काढायला सुरुवात केली की मग पुढचा टप्पा येतो. गुंतवणुकीचा. हो, गुंतवणुकीचा. या पैशाला कामाला लावण्याचा. कारण नुसते पैसे साठवून ठेवले तर महागाईमुळे त्याचं मूल्य कमी होत जातं. बरोबर? अगदी बरोबर. इथेच आपल्या माहितीतील SIP आणि म्युच्युअल फंड हे शब्द महत्वाचे ठरतात. SIP ही संकल्पना थोडी अजून स्पष्ट करू शकाल का? अनेकांसाठी ती नवीन असू शकते. नक्कीच. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. नावाप्रमाणेच ही एक पद्धतशीर गुंतवणूक योजना आहे. पद्धतशीर म्हणजे यात तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंड योजनेत तुमच्या बँक खात्यातून दर महिन्याला किंवा तुम्ही ठरवलेल्या वेळेनुसार, जसं की दर आठवड्याला किंवा 15 दिवसांनी एक निश्चित रक्कम आपोआप गुंतवली जाते. ऑटोमॅटिकली? हो, ऑटोमॅटिकली. यामुळे गुंतवणुकीत एक प्रकारची सक्तीची शिस्त लागते, जी आपण मगाशी म्हटलं ना, प्रेझेंट बायस, त्यावर मात करायला ही पद्धत मदत करते. अच्छा, म्हणजे हे थोडं बँकेच्या रिकरिंग डिपॉझिट RD सारखं झालं का? तिथे पण नियमित पैसे जमा होतात. नियमिततेचा मुद्दा अगदी सारखा आहे, पण कामाची पद्धत आणि परताव्याची शक्यता यात खूप मोठा फरक आहे. काय फरक आहे? RD मध्ये तुम्हाला साधारणपणे एक निश्चित व्याज मिळतं आणि त्यात जोखीम जवळपास नसतेच. पण SIP द्वारे गुंतवणूक बहुतांशी म्युच्युअल फंड्समध्ये होते. ओके. आणि म्युच्युअल फंड हे पैसे शेअर बाजार किंवा बॉन्ड मार्केटमध्ये गुंतवतात. त्यामुळे यात बाजाराची जोखीम असते, पण त्याचबरोबर दीर्घकाळात महागाईवर मात करून चांगला परतावा मिळवण्याची क्षमताही असते, जी RD मध्ये नसते. समजलं. आता म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? हे नाव खूप ऐकतो आपण, जाहिराती बघतो, पण ते नक्की काम कसं करतात? सोप्या भाषेत सांगायचं तर म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करून तयार केलेला एक मोठा निधी किंवा पूल. ठीक आहे.
हा निधी शेअर बाजार किंवा इतर आर्थिक साधनांमध्ये गुंतवण्याचा अनुभव आणि कौशल्य असलेल्या व्यावसायिक फंड मॅनेजरकडून व्यवस्थापित केला जातो. म्हणजे एक्सपर्ट लोक ते सांभाळतात. हो. आता हे पैसे कुठे गुंतवायचे? फक्त शेअर्समध्ये की सरकारी रोख्यांमध्ये की कंपन्यांच्या बॉन्ड्समध्ये की दोन्हींच्या मिश्रणात, हे त्या फंडाच्या उद्दिष्टांवर अवलंबून असतं. इक्विटी फंड, डेट फंड, हायब्रिड फंड असे प्रकार असतात. अच्छा. गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात त्या फंडाचे युनिट्स मिळतात. जसं आपण कंपनीचे शेअर्स घेतो तसे फंडाचे युनिट्स. म्हणजे ज्यांना शेअर बाजाराचा थेट अभ्यास करायला वेळ नाही किंवा माहिती नाही, तेही म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून त्यात सहभागी होऊ शकतात. अगदी. हा त्याचा एक मोठा फायदा आहे. पण या युनिट्सची किंमत रोज बदलते असं ऐकलंय. ती NAV काय असते? बरोबर. फंडाने जिथे गुंतवणूक केली आहे त्या शेअर्स किंवा बॉन्ड्सच्या बाजार मूल्यानुसार या युनिट्सची किंमत रोजच्या रोज ठरते. त्यालाच NAV म्हणतात, नेट ॲसेट व्हॅल्यू. म्हणजे एका युनिटची किंमत. हो. थोडक्यात NAV म्हणजे फंडाच्या एका युनिटचं त्या दिवसाचं मूल्य. जशी फंडाची मालमत्ता वाढेल तशी NAV वाढते. आणि SIPचा इथे काय फायदा होतो? SIPचा एक मोठा फायदा इथे मिळतो. त्याला म्हणतात रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग. रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग हे काय आहे थोडं समजावून सांगाल? हो. बघा, तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवता, बरोबर? हो. आता जेव्हा बाजारात घसरण होते आणि NAV कमी होते, तेव्हा तुमच्या त्याच ठराविक रकमेत तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात. अच्छा. आणि याउलट जेव्हा बाजार तेजीत असतो आणि NAV जास्त असते, तेव्हा त्याच रकमेत तुम्हाला कमी युनिट्स मिळतात. ओके. असं नियमितपणे त्यामुळे काय होतं की दीर्घकाळात तुमची सरासरी खरेदी किंमत कमी राहण्यास मदत होते. बाजारातील चढउतारांचा धोका विभागला जातो आणि त्याचा फायदा मिळतो. ही गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे मार्केट टायमिंगची चिंता कमी होते. हो, बऱ्याच अंशी. पण एक प्रश्न मनात येतोय. आपण 5 वर्षांच्या ध्येयाबद्दल बोलतोय आणि तुम्ही म्हणालात की म्युच्युअल फंड शेअर बाजारात गुंतवणूक करतात, म्हणजे इक्विटी फंड्स. तर इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये SIP करण्यासाठी 5 वर्षांचा काळ पुरेसा आहे का? हा अत्यंत योग्य आणि महत्वाचा प्रश्न आहे. कारण अनेक जण म्हणतात की इक्विटीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर जास्त कालावधी हवा, नाहीतर बाजारातल्या घसरणीचा फटका बसू शकतो. अगदी बरोबर आहे. 5 वर्ष हा इक्विटी गुंतवणुकीसाठी खरं तर मध्यम कालावधी मानला जातो. यात नक्कीच जोखीम आहे. काय प्रकारची जोखीम? समजा तुमच्या 5 वर्षांच्या ध्येयाच्या अगदी जवळ असताना, म्हणजे 4थ्या किंवा 5व्या वर्षी बाजारात मोठी घसरण झाली तर तुमच्या फंडाची NAV कमी होईल आणि अपेक्षित रक्कम जमा होण्यात अडचण येऊ शकते. बापरे. मग काय करायचं? त्यामुळे पूर्णपणे इक्विटी फंडांमध्येच गुंतवणूक करायची की नाही हा निर्णय गुंतवणूकदाराच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतो. म्हणजे प्रत्येकासाठी उत्तर वेगळं असेल. हो. ज्यांना कमी जोखीम हवी आहे त्यांच्यासाठी डेट फंड, जे सरकारी रोखे किंवा कंपन्यांच्या कर्जांमध्ये गुंतवणूक करतात, किंवा हायब्रिड फंड, जिथे इक्विटी आणि डेट दोन्हीमध्ये गुंतवणूक असते, हे जास्त योग्य ठरू शकतात. ओके. फंडाची निवड करताना फक्त मागचा परतावा बघून चालत नाही, तर त्यात धोका किती आहे, आपला उद्देश काय आहे, किती कालावधी आहे, या सगळ्याचा विचार करायला हवा. आणि अजून काही बघायला हवं का फंड निवडताना? हो. अजून एक गोष्ट म्हणजे फंडाचा एक्सपेन्स रेशो, म्हणजे फंड व्यवस्थापनासाठी आकारला जाणारा वार्षिक खर्च. हा खर्च जितका कमी तितका तुमच्या परताव्यावर चांगला परिणाम होतो. अच्छा. हा एक्सपेन्स रेशो पण महत्वाचा आहे. नक्कीच. म्हणजे जोखीम आणि परतावा यांचं संतुलन साधणं गरजेचं आहे. हे सगळं आता थोडंफार समजलं. आता सगळ्यात महत्वाचा व्यावहारिक प्रश्न. कोणता? तो म्हणजे 5 वर्षात 20 लाख जमवण्यासाठी दर महिन्याला नक्की किती रुपयांची SIP करावी लागेल? कारण तुम्ही म्हणालात तसं साधं 20 लाख भागिले 60 महिने. म्हणजे दरमहा सुमारे 33,333 रुपये. हो, ते गणित इथे लागू होत नाही. कारण गुंतवणुकीवर परतावाही मिळणार आहे. अगदी बरोबर. इथेच गुंतवणुकीची ताकद म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग किंवा चक्रवाढीचा प्रभाव दिसतो. चक्रवाढ? हो. तुम्ही गुंतवलेल्या पैशावर जो परतावा मिळतो तो पण पुन्हा गुंतवला जातो आणि मग त्यावरही परतावा मिळायला लागतो. यालाच चक्रवाढ म्हणतात. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्षात दरमहा 33,333 रुपयांपेक्षा कमी रक्कम गुंतवावी लागते. ते किती कमी? तर मग हे गणित कसं करायचं? कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील? यासाठी मुख्यत्वे 3 गोष्टी लागतात. कोणत्या? 1. तुमचं अंतिम ध्येय, जे इथे आहे 20 लाख रुपये. ठीक आहे. 2. तुमचा गुंतवणुकीचा कालावधी, जो आहे 5 वर्ष,
म्हणजेच 60 महिने. ओके. आणि 3, तुमच्या गुंतवणुकीवर अपेक्षित असलेला वार्षिक परताव्याचा दर, म्हणजे तुम्ही किती टक्के रिटर्नची अपेक्षा करत आहात. हा तिसरा घटक खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्ही कोणत्या प्रकारचा फंड निवडता यावर अवलंबून असतो. पण हा अपेक्षित परतावा कसा ठरवायचा? तुम्हीच म्हणालात की म्युच्युअल फंडमध्ये परताव्याची हमी नसते. बरोबर, हमी नसते. इथेच थोडा अंदाज आणि जोखीम व्यवस्थापनाचा भाग येतो. म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारच्या फंडमध्ये गुंतवणूक करत आहात यावर अपेक्षित परताव्याचा अंदाज बांधावा लागतो. उदाहरणार्थ, सांगा ना. समजा तुम्ही जास्त जोखीम असलेल्या इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक करत असाल तर भूतकाळातील कामगिरी बघून आणि भविष्यातही तशीच राहील याची खात्री नसताना तुम्ही 10% किंवा अगदी 12% वार्षिक परताव्याची अपेक्षा ठेवू शकता. ओके. 10 ते 12% इक्विटीसाठी. हो, पण जर तुम्ही कमी जोखीमीच्या डेट फंडांमध्ये गुंतवणूक करत असाल तर कदाचित 6% किंवा 60% परतावा अपेक्षित असू शकतो. आणि हायब्रिड फंडात? हायब्रिड फंडात या दोन्हींच्या मध्ये म्हणजे साधारण 8% ते 10% परतावा अपेक्षित असू शकतो. ठीक आहे. पण हे लक्षात ठेवायला हवं की हे केवळ अंदाज आहेत आणि जास्त अपेक्षित परतावा म्हणजे जास्त जोखीम पत्करण्याची तयारी हवी. बरोबर. तर समजा आपण एक मध्यम मार्ग निवडला, मध्यम जोखीम घेऊन 10% वार्षिक परतावा अपेक्षित धरला, तर मासिक SIP किती असेल अंदाजे? यासाठी अनेक ऑनलाईन SIP कॅल्क्युलेटर उपलब्ध आहेत. ते हे गणित अगदी सहज करून देतात. हो, ते वापरता येतील. पण एक अंदाजे सांगायचं झाल्यास 5 वर्षात 20 लाखांचं ध्येय 10% अपेक्षित वार्षिक परतावाने गाठण्यासाठी तुम्हाला दरमहा सुमारे 26,000 रुपयांची SIP करावी लागेल. 26,000 रुपये दरमहा? म्हणजे 33,000पेक्षा बरीच कमी रक्कम आहे ही. हो, कारण परतावा मदत करतोय. आता समजा तुम्ही थोडी जास्त जोखीम घेऊन 12% परतावा अपेक्षित धरला तर ही रक्कम अजून कमी होऊन सुमारे 24,500 रुपयांपर्यंत येऊ शकते. फक्त 24,500? हो, पण जर तुम्ही कमी जोखीम घेऊन 8% परतावा अपेक्षित धरला तर मासिक SIPची रक्कम वाढून सुमारे 27,500 रुपये होईल. अच्छा, म्हणजे अपेक्षित परताव्याच्या फक्त 2-4% फरकाने मासिक गुंतवणुकीच्या रकमेत 2-3 हजारांचा फरक पडू शकतो. बरोबर. यावरून स्पष्ट होतं की केवळ बचत करणं महत्वाचं नाहीये, तर ती बचत योग्य ठिकाणी गुंतवून त्यावर चांगला परतावा मिळवण्याचं ध्येय ठेवणं किती महत्वाचं आहे. नक्कीच. म्हणूनच शिस्तबद्ध SIP, योग्य फंडाची निवड, जी आपल्या ध्येयाला, कालावधीला आणि जोखीम क्षमतेला साजेशी असेल. अगदी. आणि नियमितपणे आपलं गुंतवणुकीचा आढावा घेणं या गोष्टी 20 लाखांचं ध्येय गाठण्यासाठी अत्यंत महत्वाच्या ठरतात. फंड निवडताना फक्त जाहिराती किंवा मित्रांच्या सल्ल्यावर अवलंबून राहू नये असं वाटतं. अजिबात नाही. फंडाची सातत्यपूर्ण कामगिरी कशी आहे, त्याचा एक्सपेन्स रेशो किती आहे, फंड मॅनेजरचा अनुभव कसा आहे, यासारख्या गोष्टी तपासायला हव्यात. गरज वाटल्यास आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. बरोबर. तर या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की 5 वर्षात 20 लाखांचं ध्येय हे केवळ एक स्वप्न नाहीये. नाही. ते योग्य नियोजनाने सत्यात उतरवता येऊ शकतं. यासाठी कठोर शिस्त म्हणजे स्वतःच्या सवयींवर नियंत्रण ठेवणं. हो, खर्चाचा बारकाईने मागोवा घेणं म्हणजे पैशाची गळती थांबवणं. आणि मग SIP सारख्या मार्गाने योग्य म्युच्युअल फंडमध्ये नियमित गुंतवणूक करणं गरजेचं आहे. महिन्याला किती बचत करायची हे ठरवताना केवळ ध्येयाची रक्कम आणि कालावधी नाही, तर गुंतवणुकीवर किती परतावा अपेक्षित आहे आणि त्यासाठी किती जोखीम आपण स्वीकारायला तयार आहोत याचा विचार करणं आवश्यक आहे. बरोबर. हे गणित मांडून त्यानुसार कृती करणं हाच यशाचा मार्ग दिसतोय. आणि पुन्हा एकदा आठवण करून देते की गुंतवणुकीचे निर्णय, विशेषतः म्युच्युअल फंडसारख्या बाजारातील जोखमीशी जोडलेल्या साधनांमध्ये गुंतवणूक करताना ते नेहमी आपल्या वैयक्तिक आर्थिक परिस्थिती आणि जोखीम पेलण्याच्या क्षमतेनुसारच घेतले पाहिजेत. म्हणजे दुसऱ्याची कॉपी नाही करायची. अजिबात नाही. कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा केवळ जास्त परतावा मिळेल या आशेने कोणताही निर्णय घेऊ नये. एक विचारपूर्वक आखलेला आणि आपल्या उद्दिष्टांशी सुसंगत असलेला गुंतवणुकीचा दृष्टिकोन या 5 वर्षांच्या प्रवासात निश्चितच उपयुक्त ठरेल. अगदी सहमत. जाता जाता एक विचार आपल्या सर्वांसाठी सोडून जातोय. काय? आपण 5 वर्षांच्या एका निश्चित योजनेबद्दल बोललो, पण आयुष्य नेहमी सरळ रेषेत चालत नाही, बरोबर? नाही चालत. समजा या 5 वर्षांच्या काळात अचानक एखादा मोठा वैद्यकीय खर्च आला किंवा नोकरी गेली किंवा उत्पन्नात काही मोठा बदल झाला, तर या 20 लाखांच्या मुख्य योजनेवर काय परिणाम होईल? हा महत्वाचा प्रश्न आहे.
मग अशा अनपेक्षित परिस्थितीला तोंड देण्यासाठी या मुख्य योजनेसोबतच एखादी पर्यायी योजना किंवा एक प्लॅन बी काय असू शकेल याचा विचार करायला हवा असं वाटतं. यावर नक्की विचार करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.